आपणही बाळूमामांचे भक्त असाल तर आजचा हा संदेश आपल्यासाठी खास असणार आहे. म्हणून आजचा हा खास संदेश आपण दुर्लक्षित न करता आपल्या किमतीचा वेळ देऊन पुढील 15 ते 20 मिनिटे किमान ऐकावा. आज हा मामांचा संदेश ऐकल्यानंतर तुमच्याही भाग्यामध्ये मोठा चमत्कार होताना तुम्हाला दिसेल. तुम्हाला मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. म्हणून तुम्ही शांत मनाने आज हा संदेश नक्कीच ऐकावा. आणि जर प्रेमळ मित्रांनो तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा. मामा म्हणतात, काल काय तुझ्यासोबत झाले ते विसरून जा, कारण तुझा जन्म काय झाले हे मोजण्यासाठी नाही, तर समोर आनंदाचे कसं जगायचं यासाठीच तर झालेला आहे. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून आपण मात्र नक्कीच त्याची पूर्णत्व खिल्ली उडवू नये. कारण प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, काळामध्ये इतकी शक्ती आहे की तो एका साध्या कोळशाला हिऱ्यामध्ये नक्कीच बदलू शकतो. बाळूमामांची भेट झाल्याशिवाय आमचा मात्र दिवसच कधी जात नसतो. मग ती भेट मंदिरात असो किंवा फोटोमध्ये असो, बाळूमामांची भेट मात्र आम्हाला दिवसातून खूप वेळा होतेच होते. अर्थात रानावनात एकाही पडलेले फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते ना, तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा. कौतुक करणारेच तुम्हाला नेहमी शोधत येतील. जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तुम्ही अर्थात घाबरणे सोडून देतात. जेवढे जास्त तुम्ही घाबराल, जेवढे जास्त तुम्ही चिंता कराल, तेवढं मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त नक्कीच दुःखी व्हाल. मित्रांनो, जीवनात श्रीसंत सद्गुरू बाळूमामांची सेवा व निश्चिंत ध्येय असलेले मामांचे भक्त अतिशय खडतर रस्त्यावर देखील प्रगती करतील. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही जरी सोपा असला तरी कुठेही तो पोहोचणार नाही. म्हणूनच आपण मात्र आपले ध्येय आजच ठरवलं पाहिजे. जो बाळूमामांच्या चरणी मनापासून शरण जाईल, नक्कीच मामा त्याचा योग श्रम निश्चिंत चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात. बाळूमामांना माझा हात पकडा असे मात्र कधी देखील सांगण्याची वेळ येणार नाही, जर तुमची त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल. म्हणजे जे जे घडते ते सर्व काही बाळूमामांची इच्छा आहे असं समजून चांगल्या वाईटाबद्दल काही देखील वाटेनासे होते. त्यावेळेपासून मात्र तुमची जबाबदारी संपूर्णपणे बाळूमामांनी स्वीकारलेली असते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी काळजी करण्यापेक्षा मामांच्या चरणी शरण जावे. आज हा संदेश आपण नक्कीच सुरू केलेला आहे. तर हा संदेश सुरू केलेला आहे म्हटल्यानंतर मामांच्या चरणी आपण ही एक प्रार्थना नक्कीच केली पाहिजे. आपण प्रत्येकाने बाळूमामांच्या चरणी ही प्रार्थना नक्कीच करावी. म्हणावे, हे गुरु माऊली, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक व घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तुम्हीच पाठवत असता. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तुम्हीच यांना पाठवत असतात. हे आई, आज आम्हा बाळांना ही समज दिली याबद्दल तुम्हाला धन्यवाद. कोटी कोटी धन्यवाद. हेच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतं, त्याचप्रमाणे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाळूमामांपर्यंत पोहोचतेच. प्रेमळ भक्तांनो, आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. कधी कधी आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडत असतात. त्या मात्र गोष्टी वाईट घडल्यानंतर आपण कधीही काही चिंता करू नये. मनात उतरणं आणि मनातून उतरणं या दोन्ही गोष्टी माणसांच्या वागण्यावर मात्र अवलंबून असतात. बाकी वाढत्या अपेक्षा मात्र माणसाला जास्त थकवितात. चूक आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. आणि मित्रांनो, संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना मात्र नाहीसा नक्कीच करतो.
बाकी शेवटचे स्थानक आल्यानंतर रिकामी होणारी खिडकी जवळची जागा काय कामाची. त्याच पद्धतीने आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्तिवस्तू आनंद ज्या वयात भेटायला हव्यात त्या वयात भेटायला मात्र नक्कीच हव्यात, नाहीतर त्यांचं महत्त्व मात्र आयुष्यामध्ये एक पद्धतीने शून्य आहे. समजून घ्या आयुष्यामध्ये ओळख ही मोठ्या मोठ्या लोकांशी नाही तर वेळ प्रसंगी साथ देणाऱ्यांशी आपण मात्र ठेवली पाहिजे. बाळूमामा, मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे तुम्ही दूर करा, परंतु मला त्या अडथळ्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही नक्कीच शक्ती द्या. बस एवढंच मी तुमच्या चरणामध्ये एक प्रार्थना करतोय. बाकी प्रेमळ मित्रांनो, मामा म्हणतात जर तुम्ही बरोबर आहात काय सिद्ध करण्याचा तुम्ही मग प्रयत्न करू नका, फक्त तुम्ही शांत राहा. वेळ स्वतः नक्कीच साक्ष देईल. रोज अगदी 5 मिनिटे का होईना आपण मात्र बाळूमामांशी अनन्य व्हायला शिकलं पाहिजे. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्ष नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा आपल्याला खरा आनंद मिळतो तसेच देखील इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे नक्कीच आपण भगवंतांच्या चरणी म्हटलं पाहिजे. समजून घ्या, माणसाच्या हातामध्ये कितीही लाखाचे घड्याळ असले, कितीही करोडो रुपयांचे जरी घड्याळ असले तरी देखील वेळ मात्र त्यामधील भगवंतांच्या हातामध्ये आहे. म्हणूनच आपण नेहमी भगवंतांचे नामस्मरण केलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण प्रत्येकाने मात्र उत्तम पद्धतीने समजले पाहिजे. कर्म जगासमोर किती तुम्ही चांगलेपणाचा देखावा जरी केला तरी कर्म हे कर्मच असतात, जे आज ना उद्या आपण प्रत्येकांना मात्र भोगावेच लागतात. म्हणून तुम्ही नेहमी उत्तम कर्म मात्र करण्याचा प्रयत्न करा. वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न केलं पाहिजे. भविष्य फार धूर्त आहे, ते फक्त आश्वासन देतं, खात्री मात्र कधी तुम्हाला देणार नाही. भगवंत म्हणतात तुम्हाला जीव लावणाऱ्यांना त्यांचा जीव जोपर्यंत अर्थात जाईपर्यंत त्रास होईल इतकंही अन्याय त्यांच्यावर तुम्ही करू नका. तुमच्यावर जीवापाड प्रेम करून त्यांनी काही मोठा गुन्हा कधी केलेला नसतो, एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी समजून घ्या, वाईट तरी ते कोणीच नसतं. जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखं न वागल्यामुळे वाईट मात्र ठरत असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे गुरु आयुष्यात आल्यानंतर विवेकी जीव सहसा ग्रह तारे नक्षत्र पत्रिका यात भरकटत कधी देखील बसत नाहीत, तर सगळे ग्रह ज्याचे अंकित आहेत अशा सद्गुरूंना संपूर्ण शरण मात्र निश्चिंतच जातो. बाकी वयाने कोणी किती लहान अथवा मोठे असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठीच प्रेम स्नेह व आदर मात्र नक्कीच असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जीवनामध्ये जर तुमच्या पाठीशी भगवंत आहेत तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधी काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही. ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठलेली असते त्या पायरीला आपण मात्र कधी देखील विसरू नये, कारण त्या पायरीचा आधार आपण घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो. एवढंच आपल्याला नेहमीच मनात ठेवायचंय. न कोणासाठी खास कधी बनायचंय, ना कोणाकडून अपेक्षा ठेवायची. साधा आणि सरळ हीच आपली ओळख आपल्याला ठेवायचे, कारण जगणं असो वा वागणं साधं सरळ आणि सोपं हेच मात्र आपण प्रत्येकांना छान वाटतं. गुरु जेव्हा एखादी गोष्ट कराव्यास सांगतात तेव्हा त्यांना प्रतिक्षण विचारू नये. त्या वाक्यावर संपूर्ण विश्वास आपण प्रत्येकाने ठेवावा, म्हणजे ताबडतोब परिणामास सुरुवात होते. गुरूंना सर्व सिद्धी प्राप्त झालेली असतात, ते मात्र वाचस्पती असतात, अर्थात त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतील ते मात्र सर्व खरेच ठरतात. ज्या वाक्याची वाणीची व याची आपल्याला मात्र प्रचिती येते त्याला मात्र गुरुवाक्य म्हणतात व त्या गुरुवाक्यावर शंका नको, तरच ते परिणामकारक मात्र ठरीत असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आशीर्वाद आपल्याला नेहमी
प्रत्येकाचे प्राप्त करायचे आहेत आणि जगातील नक्कीच दुर्दैव जे ग्लास थंड आहेत त्याला पकडण्यासाठी हँडल आणि जे ग्लास गरम असतात त्याला मात्र काही नाही. एवढं मात्र आयुष्यामधले एक मोठे सत्य. बाकी एक पद्धतीचं कलयुग आहे. यामध्ये कधी देखील तुम्हाला महत्त्व कोणी देणार नाही, तर तुमच्याकडे असलेल्या पैशांना जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्व आहे. आयुष्य अधिक सुंदर बनते जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील काही क्षण इतरांच्या आनंदासाठी देखील जगतो. आणि प्रेमळ मित्रांनो, योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही तुम्हाला मागे मात्र घेऊन जाणार नाही. मामा म्हणतात, तुझ्या हसण्या अर्थात हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख मलाच माहिती आहे आणि ते दूर करणं हे तर माझं कर्तव्य आहे. पण तुझं तू कर्तव्य विसरू नकोस. तुझं कर्तव्य उत्तम कर्म करीत राहणे आणि सातत्याने नेहमी प्रयत्न करणं आहे. म्हणूनच आपण देखील आपले कर्तव्य कधी देखील विसरू नये. मनात तर तेच लोक वास अर्थात बसतात, त्यांचे मन नक्कीच साफ असते, कारण सुईमध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो ज्या धागेला कुठे देखील गाठ नसते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही करणार आहोत अर्थात जे काही तुम्ही ते केलेले आहे तेच तुमच्याकडे नक्कीच येणार आहे. जोपर्यंत माणूस रुसतोय, रागवते, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय, नको ती बडबड करतोय, तोपर्यंत माणूस मात्र आपला आहे. ज्या दिवशी त्यांनी या गोष्टी सोडल्या त्या दिवशी समजायचं खऱ्या माणसाला तुम्ही मात्र गमावलेलं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, सद्गुरूंना शरण गेलं की काय होतं बरं, तर आज्ञा पालन होतं. म्हणजेच बाळूमामांची जी आज्ञा सतत नाम घे, याच्यामध्ये आवड नक्कीच उत्पन्न होईल, त्यातून गोडी आणि मग प्रेम मात्र वाढायला लागेल. मग आमचं काम होऊनच जाईल, कारण प्रेम आल्यानंतर आम्हाला सोडता देखील कधी येत नसतं. हेच आपल्याला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये संगत कधी तुम्ही राजाशी नक्कीच करू नका. कधी तुम्हाला नोकर बनवून ठेवेल हे मात्र कधी सांगता येणार नाही. पण संगत तुम्ही संतांशी नक्कीच करा, कारण कधी भगवंतांची भेट घालून देतील हे मात्र कधी सांगता येणार नाही. वाचनात आलेले एक सुंदर वाक्य, माझ्या चुका मला सांगा, लोकांना तुम्ही कधी सांगू नका, कारण सुधारायचे मला आहे, लोकांना मुळीच नाही. एवढंच आपण प्रत्येकांना समजायचं आहे. आयुष्यभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं, पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य आपल्याला जगावं लागतं. चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे तर प्रत्येकाच्या संस्कारावर अवलंबून असते, कारण चतुरपणा 4 दिवसाची चमक आहे, पण प्रामाणिकपणा हा आयुष्यभर मात्र चमकत असतो. जगण्याच्या स्पर्धेत आपण प्रत्येकाने हेच शिकलं पाहिजे की जिंकलात तर तुम्हाला आवरता आले पाहिजे आणि हरलात तर सावरता मात्र आलं पाहिजे. एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचंय. बाकी हे कलयुग आहे, इथं खोटा एडिट मिळवतो आणि नक्कीच खऱ्याला मात्र खूप त्रास सहन करावा लागतो. पण लक्षात ठेवा, विजय हा नेहमी भगवंत सत्याचाच करतो. म्हणून आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चाललं पाहिजे. दर्शन घेताना रांगेत उभं राहावं, अर्थात लागल्यामुळे आपल्याला खूप कंटाळा येतो. खरं तर हीच रांग आपल्यात सहनशक्ती निर्माण करते आणि यात संयम नावाचं शास्त्र तयार होते, जे आपल्याला जीवनाच्या लढाईत सहाय्यक ठरतं. म्हणून रांगेत चिडचिड करण्यापेक्षा भगवंतांचे नामस्मरण तुम्ही मात्र सुरू ठेवा. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जीवन पण त्याच्यासोबतच खेळत असते, जो नक्कीच सर्वात मोठा खिलाडी आहे. म्हणूनच तुम्हाला जर आयुष्य सर्वात जास्त तुमच्यासोबत खेळत असेल तर तुम्ही मुळीच काळजी करू नका. आपण नेहमी काळजी करण्यापेक्षा भगवंतांचे आपण मात्र नामस्मरण केलं पाहिजे. बाकी एक अनुभव, गैरसमज हे इतके घातक शास्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे हजारो तुकडे झाल्याशिवाय कधी देखील राहणार नाहीत. नक्कीच म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या, कारण काही खास नात्यातच आपलं सुख दडलेलं असतं. बाकी तुमच्यामध्ये सहनशक्ती, दांडगी असायला हवी, तरच तुम्ही हे जग
जिंकू शकाल. जर ती नसेल तर हेच जग तुम्हाला हरवेल. काही झालं तरी जिद्द तुम्ही कधी सोडू नका. आपणच जिंकणार याच विचाराने कुठल्याही कामाला तुम्ही मात्र तुमची सुरुवात करा. बाकी समजून घ्या. पूर्णत्व गुरु केल्यानंतर भविष्य बघणे, सांसारिक कष्टांसाठी पत्रिका दाखवून उपाय करणे, वास्तुदोषाबद्दल काळजी करणे, प्रारब्ध संचित क्रियमानाबद्दल उगीच चर्चा करणे यासारख्या कर्मदरिद्रीपणा नाही. त्यांच्या अस्तित्वावर आणि कृपेवर इतकी निष्ठा असावी की नक्कीच या गोष्टी क्वचितच वाटाव्यात. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच नाते हे जगायला दाखवण्यासाठी कधीच नसतं, तर ते मनापासून सांभाळायला अर्थात सांभाळलं जातं तेच खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचा असतोच असं तर काहीच नाही. हृदयापासून जो जवळचा असतो तोच मात्र तुमच्या जवळचा असतो, एवढं मात्र आपण समजले पाहिजे. बाकी आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यांसारखं आहे, जे कधी तुम्हाला दिसणार नाही, पण त्यांची स्पंदन, त्यांचं अस्तित्व आपणास मात्र सदैव जाणवतं. जीवनातील अशी माणसं आपण मात्र कायम जपली पाहिजेत, एवढंच आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी गमावलेले आहात या गोष्टीचा आता मात्र तुम्ही विचार करणे सोडून द्या. कारण आयुष्यामध्ये तुम्ही ज्याही गोष्टी नक्कीच तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्या गोष्टी नक्कीच तुम्हाला उत्तमच प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे नामस्मरण मात्र नक्कीच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो व्यक्ती नेहमी भगवंतांचे नाम घेतो, भगवंतांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यामध्ये किती जास्त संकटे आले, किती जास्त अडचणी आल्या तरी देखील त्याला मात्र चिंता करण्याची गरज नाही. समजून घ्या, आयुष्यामध्ये अशक्य असे काहीच नसते. आपण ज्या पद्धतीने हे आयुष्य नक्कीच जगत असतो ना, त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी घडत असतात. म्हणून तुम्ही नेहमी चिंता करणं सोडून द्यावी आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण मात्र नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा तेव्हा तुम्ही भगवंतांचे नामस्मरण जास्तीत जास्त प्रमाणात करा. लिहिताना जपावे ते अक्षर आपण आपल्या मनातले, रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले, बोलताना जपावे शब्द ओठातले आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले. कुठलेही नाते तर झाडाच्या सावलीसारखेच असते. ज्या झाडाची सावली चांगली आहे, विशेष करून माणूस तिथेच विश्वास घेतो आणि विसावा घेतो. मानवी नात्याही अर्थात नातंही तसंच असतं. ज्या नात्यात जास्तीची जवळकी अर्थात प्रेम, आदर, मान, सन्मान, माणुसकी असते, तेच नातं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये टिकती असतं. मनाचा व्यवहार जपणारा धनाचा हिशोब कधी देखील ठेवत नसतो. माणसाला त्याचे भोग हे मात्र नेहमी भोगूनच संपवावे लागतात. ते टाळणं अशा अर्थात कधी देखील शक्य नसतं, कारण तो त्याच्या कर्माचा मात्र नक्कीच हिशोब असतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात सर्व काही मिळेलच असं तर काहीच नाही. अनेकदा जे आहे त्यालाच सर्वस्व आपण मात्र नक्कीच मानलं पाहिजे. स्वभाव आपण असं ठेवायचा की क्षणभर भेटलेला माणूस जन्मभर आपल्याला मात्र विसरला नाही पाहिजे. महत्त्व माणसाला नसतं तर त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं. कोणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा कधी ते मन जिंकू शकणार नाही. दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हे तर कळत नाही. ते कळवण्याकरिता भगवंतांच्या नामाची जास्तीत जास्त प्रमाणात गरज आहे. भगवंतांची तळमळ लागेपर्यंत नामाची मात्र जरुरी आहे. नंतर भगवंतांवाचून आपल्याला दुसरा कोणता आधार नाही, म्हणून नाम घ्यायला पाहिजे. आणि शेवटी भगवंतांच्या दर्शनानंतर नाम मात्र सवयीने आपोआप येते. एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंतांचे नामच शिल्लक राहते. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायच्या आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला इतरांच्या आयुष्याकडे जितकं जास्त तुम्ही पाहाल आणि जितकं जास्त तुम्ही
इतरांच्या नक्कीच आयुष्याकडे पाहून पूर्णत्व नक्कीच त्यांच्यासारखे आयुष्य करण्याचा प्रयत्न कराल, तर हे मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात दुःख देऊ शकतं. समजून घ्या, आयुष्यामध्ये इतरांना भगवंतांनी काय दिलेले आहेत याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला भगवंतांनी काय दिलेले आहेत याचा आपण मात्र जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच विचार केला पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आपलं आयुष्य हे तर आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. स्वीकारलं तर मस्त, नाहीतर फक्त कष्ट आणि कष्टच. म्हणूनच तुम्हाला समजायला हवं, अर्थात आपण कुठं थांबायचं आणि कुठपर्यंत चालायचं याचं मात्र आपण प्रत्येकांना नक्कीच भान आपण ठेवलं पाहिजे. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी सध्या करतोय ना, त्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी उत्तमच आहेत. म्हणून आपण नेहमी चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे नामस्मरण आपण प्रत्येकाने नेहमी निस्वार्थ मनाने करावे. स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की मग मात्र पाण्यात उतरण्याची भीती कधी वाटत नसते. तसंच माणसांच्या मनाचा तळ समजला की त्यांच्या सहवासाची भीती कधी देखील वाटत नाही. आयुष्यात जर 2 नियम तुम्ही लक्षात ठेवलेत तर नाती अटूट राहतील व जपता येतील. समजून एक, प्रथम म्हणजे समजून घेतल्याशिवाय नातं कधी तुम्ही जोडू नका. दुसरे, कधीही गैरसमज करून नातं मात्र तुम्ही कधी तोडू नका. माझं आयुष्य किती आहे मला माहिती नाही, म्हणून मी सर्वांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतो. उद्या मी या जगात असेल किंवा नसेल तेव्हा माझ्या आठवणीने कुणा एका जरी व्यक्तीच्या डोळ्यात 4 थेंब पाणी आले तरी मी स्वतःला मात्र भाग्यवान समजेन. आणि आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत, आपण आपल्या बाळूमामांचे आहोत असे छाती ठोकपणे आपण सांगितले पाहिजे. आणि ते तुम्ही सांगत चला, काही नाही केले तरी चालेल, पण आपले बाळूमामा आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना आपण मात्र आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. माणसांच्या दुःखांची नोंद कधी कोणी घेत नाही, पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्यांचा संबंध नाही ते सुद्धा घेतच असतात. हे देखील आयुष्यामधले एक सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला अर्थात सध्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडीत आहेत. म्हणूनच आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण नेहमी भगवंतांचे चिंतन करण्याकडे लक्ष मात्र केंद्रित केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. नक्कीच तुम्ही जसे विचार ठेवाल तसेच तुमचे आयुष्य बनत जाते. म्हणून आपण आपले विचार नेहमी स्वच्छ आणि चांगले मात्र ठेवले पाहिजेत. एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमची काळजी सोडा आणि भगवंतांचे तुम्ही नक्कीच नामस्मरण करा. जर तुम्ही आजचा हा बाळूमामांचा संदेश इतका जरी वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच प्रेमळ मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे, ती म्हणजे आयुष्यामध्ये तुमच्या सुख येत असतील किंवा दुःख येत असतील याची तुम्ही कधी जास्त प्रमाणात काळजी करू नका. अर्थात आयुष्यामध्ये सध्या तुम्हाला जे काही मिळत आहे ते उत्तमच मिळत आहे. बस एवढंच तुम्ही स्मरणात ठेवून हे तुमचं आयुष्य जगा. अतिशय कष्टातून तुम्ही दिलेली एखादी वस्तू त्याची प्राइस मूल्य घेणाऱ्याला कळून अर्थात उपयोग नाही, त्याला मात्र त्याची व्हॅल्यू अर्थात किंमत मात्राला समजायला हवी. बस एवढंच आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यात अर्थात काय गमावलेले आहोत याचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला नक्कीच काय कमवायचं आहे याचा तुम्ही सर्वप्रथम विचार करा. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. दुखी आहे पण मी मात्र कधी कोणावर नाराज नाही. चिडचिड होते पण राग मात्र माझा कोणावर नाही. जिंकायचे आहे सगळं पण कोणासाठी ते माहिती नाही. नक्कीच जगू वाटते स्वतःसाठी पण जीव तुटतो दुसऱ्यासाठी. आयुष्य खूप सोपं आहे पण जगता मात्र येत नाही. नेहमी सुखी राहू वाटतं पण चूक कशात आहे हे मात्र मुळीच मला समजत नाही. बस एवढंच आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे.
बाकी प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे आयुष्यामध्ये जे काही आपण गमावलेले आहोत, नक्कीच त्या गोष्टींचा जास्त विचार करण्यापेक्षा आपल्याला जी गोष्ट नक्कीच कमवायची आहे त्या गोष्टीचा आपण प्रत्येकाने नेहमी विचार केला पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फक्त नक्कीच गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर पुढील जे राहिलेले दिवस आहेत ते आनंदाने जगण्यासाठी ते आलेले आहात. म्हणूनच आपण आपली चिंता सोडावी, काळजी सोडावी आणि भगवंतांचे नामस्मरण आपण प्रत्येकाने निस्वार्थ मनाने करायला मात्र सुरुवात करावी. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणात ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव नक्कीच तुमचं भलं करेल अशी अपेक्षा पण कधी ठेवू नका. देव तुमचं कर्म बघतो, तुमचा दिखाऊपणा कधी देखील भगवंत बघणार नाही. एवढंच आपल्याला समजलं पाहिजे. जगण्याच्या स्पर्धेत नेहमी आपण हे शिकायचे असते की जिंकलो तर आवरता आलं पाहिजे आणि नक्कीच हारला तर सावरता मात्र आलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना समजल्या मात्र नक्कीच पाहिजेत. श्री अर्जुनाने कर्णांचे काही नुकसान केले नव्हते तरी तो शत्रू बनला. कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक मात्र तुमचे शत्रू बनतात. पण तुम्ही जास्त त्यावेळी काळजी मात्र नक्कीच कधीही करू नका. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट स्मरणात ठेवावे, शब्द असावे अर्थात शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतकरण, त्यात भगवंतांचे स्मरण, हेच प्रपंच सुखी करण्याचे आहे साधन. एवढं मात्र नक्कीच खरे. सुगंध हा फक्त फुलांचा नसतो तर तो माणसांच्या शब्दांचाही नक्कीच असतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आपले शरीर म्हणजे साक्षात ज्ञानदेवाचे अलंकापुरी किंवा विठुरायांची पंढरी असून त्यात विराजमान झालेला आत्मदेव हा प्रत्यक्ष ज्ञानदेव किंवा पांडुरंग आहे. काही गोष्टी जोपर्यंत स्वतःसोबत होणार नाहीत तोपर्यंत त्या गोष्टीने किती त्रास होतो हे मात्र माणसाला कधी समजणार नाही. जगातील सगळ्यात सुंदर आणि मुक्त असलेलं एकमेव नातं म्हणजे मैत्री आहे, ज्याला कोणीही बंधन अर्थात कोणतीही बंधन नसतात. म्हणून निस्वार्थ मैत्री करा आणि मैत्रीच्या सुंदर नात्याला तुम्ही जपा, तरच जगणं अधिक तुमचं मात्र सुंदर होईल. आणि प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे सुधारणे असो वा बिघाडणे ते तर व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून नसते, परिस्थितीवर कधीही नाही. माणसांची साथ मिळवण्यापेक्षा भगवंतांची साथ आपण प्रत्येकाने मिळवावी. कारण माणसं कधी साथ सोडून जातात अर्थात समजणार नाही, पण भगवंत तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला मात्र साथ देतात. हा तर एक पद्धतीचा आमचा अनुभव आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये दुःख नसून दुःख तर तुमच्या मनामध्ये आहे. आणि नक्की ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवाल ना, त्या दिवसापासून मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहून जीवन जगू शकाल. म्हणूनच तुम्हाला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात काही देखील तुमचं नाही, काही देखील तुमचं राहणार नाही. अर्थात आयुष्यामध्ये आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे जे सध्या तुमच्याकडे आहे ते तुमच्यासाठी उत्तम आहे. म्हणून तुम्ही तुमची काळजी सोडा आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण नक्कीच तुम्ही करीत राहा. बाकी मामा म्हणतात, काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. पण आयुष्यामध्ये आपण प्रत्येकाने फक्त एकच गोष्ट स्मरणात ठेवलं पाहिजे. आयुष्यात सुखी राहायचं असेल ना तर एकच स्मरणात ठेवा, कानावर आलेली प्रत्येक गोष्ट कधी मात्र मनावर आपण घ्यायची नसते. आपण स्मरणात एक गोष्ट ठेवली पाहिजे, ती म्हणजे आयुष्यामध्ये जे काही नक्कीच तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या अर्थात तुमच्याकडे सध्या जे काही आहे त्यामध्ये तुम्ही मात्र नेहमी आनंदी राहायला शिका. समजून घ्या, तुमचे विचार हेच तुमच्या भविष्याचा खरा चेहरा आहे. सकारात्मक विचार केला तर नक्कीच प्रत्येक संधीमध्ये तुम्हाला अडचणी दिसतात आणि नक्कीच तुम्ही पूर्णत्व सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल.
अर्थात नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये तुम्हाला अडचणी दिसतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, नेहमी सकारात्मक विचार करण्याचा आपण मात्र प्रयत्न केलं पाहिजे. मी व्यक्तीचा चेहरा नाही, त्याचा संघर्ष पाहतो. जितका मोठा संघर्ष होईल, विजय देखील तितकाच त्याचा रुबाबदार होईल. हेच नेहमी भगवंत आपणास म्हणत येतात. ऐकून घेणारा आणि दुसऱ्यांना ऐकवणारा अशी दोन प्रकारची मात्र इथे माणसे असतात. ऐकून घेणारा समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपल्यानंतर बोलतो आणि विषयाला अनुसरून बोलतो. ऐकवणारा दुसऱ्यांचे म्हणणे ऐकत बसत नसतो. त्याचे विचार हे त्याच्यासाठी योग्य आणि अंतिम असतात. ऐकून घेण्यात विनम्रता असते, सहनशीलता असते, माणुसकी असते, संस्कारी असतात आणि उत्तम माणूस बनण्यासाठी नक्कीच हे गुण आपल्या माणूस अर्थात आपल्यात माणूस म्हणून नक्कीच असायलाच पाहिजेत. सत्य मुक्त असतं, ते बंधनात कधी देखील आपल्याला मात्र ठेवता येणार नाही आणि प्रामाणिकपणा अमूल्य असतो, त्याची किंमत कधी देखील आपल्याला करता येणार नाही. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या नक्कीच आयुष्यामध्ये काय काय चालू आहे. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काही चालू आहे ते मात्र सर्व काही उत्तमच चालू आहे असं आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. कारण तुम्हाला सध्या आयुष्यामध्ये तुमच्या जे काही नक्कीच मिळालेलं आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला उत्तमच मिळालेल्या आहेत असं आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. कारण भगवंत आपल्याला कधी देखील वाईट मात्र गोष्टी देणार नाही. म्हणूनच आपल्याला सध्या जे काही मिळते त्यामध्येच आपण मात्र नेहमी आनंदी राहून जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो, समजून घ्या नक्कीच आयुष्यामध्ये नामजपाची संख्या नोंद आपण करून ठेवावी का? अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल किंवा रोजच काही कमीत कमी जप करण्याचे तुम्ही ठरविले असेल तर जप संख्येची नोंद करून ठेवणे जरूर आहे. जपाची सवय होण्याच्या दृष्टीने आणि नेमाने नक्कीच काहीतरी किमान जप केले झाल्याशिवाय दिवस मात्र जाऊ नये या दृष्टीने ही जप संख्येची नोंद आपण प्रत्येकाने करावी. मात्र असे करताना एक बाबतीत जबाबदारी आपण प्रत्येकाने घ्यावी, ती म्हणजे प्रत्यक्ष आपली आजची नामसंख्या पुरी झाली, आता मात्र उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही अशा तऱ्हेची वृत्ती होण्याचा संबंध असतो. त्याला जपावे आणि नामाची संख्या पुरी झाली नक्कीच, तरी होईल तेवढे आणखी नाम घेण्याची आपण मात्र आपल्या मनामध्ये नक्कीच पूर्णत्व सवय ठेवली पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमीच मनात ठेवायचे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये एकच गोष्ट स्मरणात ठेवली पाहिजे. अर्थात तुमच्या मनासारखे झाले तर ती झाली बाळूमामांची कृपा आणि जर तुमच्या मनाविरुद्ध झाले तर ती झाली बाळूमामांची इच्छा. अर्थात दोन्हीमध्येही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चूक मात्र नक्कीच मिळून जाईल. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे लक्ष मात्र केंद्रित केलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला नेहमी स्मरणात मात्र ठेवायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच तुमच्यावरचे संकट हे देखील टळेल आणि सुखी लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भेटेल. फक्त तुम्ही विश्वास ठेवा, जे काही होणार आहे ते सर्व काही उत्तमच होणार आहे, एवढंच आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी हळवं मन घेऊन फिरत कधी तुम्ही जाऊ नका, कारण त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिकही राहायला शिकलं पाहिजे, कारण आपल्या भावनांचा अर्धात खून करून काही जण असुरी मात्र मजा लुटत असतात, एवढंच आपण समजलं पाहिजे. दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपण मात्र नक्कीच घरी ठेवून गेलं पाहिजे, कारण मोठेपणा मनाचा असावा, धनाचा कधीही नाही. जर तुम्ही धनाचा मोठेपणा ठेवाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी रडत बसाल आणि जर तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणामध्ये आनंदी असाल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे तुमच्या आयुष्यात जे घडते ते प्रत्यक्ष उत्तमच घडते असा विचार करून नेहमी तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने मात्र जगायला शिका. कारण आयुष्यामध्ये काही देखील
वाईट मात्र कधी घडत नसते. अर्थात तुम्हाला जर नेहमी नक्कीच आनंदी जर राहायचं असेल, अर्थात तुम्हाला जर नेहमी सकारात्मक राहायचं असेल, तर नेहमी तुम्ही नक्कीच उत्तम पद्धतीने स्वतःवरती विश्वास ठेवून जगा. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आयुष्यामध्ये एक गोष्ट स्मरणात ठेवली पाहिजे, ती म्हणजे जीवनाची ही खरी सच्चाई आहे की लोकांच्या अपेक्षा अंत कधी होणार नाही. तुम्ही थोडे चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचे थांबविलात की तुम्ही मागे केलेली मदत विसरून तेच तुमची मात्र निंदा नक्कीच सुरू करतात. तुम्ही तुमचे कर्म मात्र करत चला. कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण नक्कीच कोणीच तुमच्याकडून कायमस्वरूपी संतुष्ट होणार नाही. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलोत तर पुढे मात्र आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने तुमच्या अर्थात नक्कीच तुम्ही जगा. पूर्णत्व तुम्ही किती चांगले वागण्यात व्यस्त असला तरी दुनिया मात्र तुमच्या चुका काढण्यात अर्थात चुका नेहमी शोधण्यात व्यस्त असते. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवलं पाहिजे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट तुम्ही मात्र नेहमी स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही घडते ते प्रत्यक्ष उत्तमच घडते. म्हणूनच आपण मात्र आता आपली काळजी सोडून द्यावी आणि भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करण्यास सुरुवात करावी. बाकी प्रेमळ मित्रांनो, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण भगवंत तुमच्यासोबत कायम आहेत. म्हणून तुम्ही मात्र आता तुमची चिंता करणं सोडून दिलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी आनंदी राहून मात्र नक्कीच जगायचं आहे. बस एवढंच तुम्हाला उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. एखाद्या माणसासमोर झुकणे ही त्या माणसांची कमजोरी नाही, तर ती त्याची नम्रता आहे. फळे लागल्यानंतर झाडे झुकतात, पाण्याने भरलेले ढग झुकतात. बाकी त्याचप्रमाणे सुख समृद्धी पैसा आल्यानंतर नम्र होणे, दयाशील होणे हे सज्जन माणसांचे लक्षण आहे. आणि सज्जन माणूस नेहमी नामाचा मात्र आदर करतो आणि नक्कीच नाम घेतो, हे देखील तितकंच खरे. जीव अर्थात जीव लावणारे शब्द आयुष्य नक्कीच घडवितात, तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात, शब्द नातं देतात, शब्द आयुष्यभर आणि अर्थात आयुष्यानंतरही अर्थात मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचं मूळ जपलं की आपलं आयुष्यही पूर्णत्व अनमोल होतं, हे देखील तितकंच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण समजली पाहिजे, चांगल्या गोष्टी आपल्या हातून तेव्हाच घडतील जेव्हा आपण लाचार नसतो, मजबूर नसतो आणि कधी देखील स्वार्थी नसतो. कर्म तुम्ही करीत राहा, फळाची कधी तुम्ही चिंता करू नका. आहे अर्थात तो आहे न वर बसलेला, त्याने संकटे दिलेली आहेत, मार्ग देखील तुम्हाला तोच दाखविणार आहे. म्हणून तुम्ही मात्र आता तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे चिंतन तुम्ही आता मात्र निस्वार्थ मनाने करण्यास सुरुवात करा. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रेम तर 3 गोष्टींमुळे जास्त वाढते. प्रथम काळजी, दुसरे आठवण आणि तिसरे आहे विश्वास. एवढं मात्र नक्कीच, आपल्या भावना आणि वास्तव यांच्यातील तडजोड म्हणजे जीवन आहे. या जीवनामध्ये आपण जेवढं गमिवलेले आहोत त्यापेक्षा उत्तमही आपल्याला नक्कीच मिळेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र आता जास्त चिंता करणं सोडून दिलं पाहिजे, कारण तुमचं आयुष्य नेहमी चिंतेमध्ये तुम्ही घालवाल तर कधी देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद नक्कीच मिळणार नाही. म्हणूनच प्रथम समजून घ्या, आयुष्यामध्ये एखादी चांगली गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला भरपूर जास्त संकटांचा सामना नक्कीच करावा लागत असतो. म्हणूनच जी गोष्ट नक्कीच तुम्हाला प्राप्त करायची आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला आता लवकरच प्राप्त होणार आहेत. बस तुम्ही तुमची काळजी सोडा आणि भगवंतांचे तुम्ही चिंतन मात्र करण्यास सुरुवात करा. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे.
भगवंत म्हणतात. मन तर भगवंतांनी प्रत्येकाला दिले, पण दुसऱ्यांचे मन जिंकता येणारे मन काही ठराविक लोकांनाच नक्कीच भगवंतांनी दिलेले आहे. स्मरणात ठेवा, भगवंत जे देतोय ते उत्तमच देतोय आणि जो भगवंत देऊ शकतो तो भगवंत घेऊही शकतो. म्हणून तुम्ही कधी जास्त चिंताने नक्कीच काळजी करू नका. अर्थात सध्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला प्राप्त झालेले आहे ना, ते नक्कीच तुम्हाला उत्तमच प्राप्त झालेले आहे. म्हणूनच आपण आपली चिंता सोडावी, काळजी सोडावी आणि भगवंतांचे नामस्मरण करण्यास सुरुवात मात्र आता आपण प्रत्येकाने उत्तम पद्धतीने नक्कीच करावी. एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात ठेवायचे. भगवंत म्हणतो, शांत राहा, चिंता करणं सोडून दे. जेवढं तू गमावलेले आहेस त्यापेक्षा उत्तम तुला नक्कीच मिळणार देखील आहे. अर्थात तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम देखील तुम्ही मिळवणार आहात. कोणाला एवढं पण आपण टाळू नये की त्याने दिवस रात्र हाच विचार करावा की माझं चुकलं तरी काय. एवढं मात्र नक्कीच करे. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक क्षणी आपण मात्र एकटं राहण्यास कधी देखील घाबरू नये. बस एवढंच आपल्याला नेहमी समजलं पाहिजे. कारण आपण किती एकटे असलो तरी देखील आपल्याला मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य जगायचं आहे. बस एवढंच तुम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात, तुला तुझ्या आयुष्यामध्ये मी नक्कीच सुख देणाऱ्यांच्या यादीत ठेवलं आहे, दुःख देणाऱ्यांच्या यादीत ठेवलेलं नाही. म्हणून तू नेहमी आहे त्यामध्ये समाधान राहायला शिक. बस एवढंच आपल्याला भगवंत नेहमी म्हणतात. माणसांच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप त्याच्या मात्र आयुष्यामध्ये घडत जातात. सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतके योग्य कोणालाही कधी समजत नसते. बाकी मित्रांनो, उशाला विषारी नाग घेऊन झोपण्यापेक्षा गद्दार माणसांच्या एक क्षणाचा संगही खूप घातक असतो. कारण विषारी नाग त्याला धक्का लागला तर दंश करतो, पण गद्दार मात्र नक्कीच विनाकारण पूर्ण तो तुमचा घात केल्याशिवाय कधी देखील राहणार नाही. अर्थात समजून आपण एवढंच घ्यायचं आहे की आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण नक्की समजून घेतल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींकडे आपण निश्चितच दुर्लक्षित केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी समजून घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहात ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्ही कमविणारी आहात. अर्थात तुम्हाला सर्वात उत्तम गोष्टी निश्चितच मिळणार आहेत. म्हणून तुम्ही आता मात्र काळजी आणि चिंता करणं सोडून दिलं पाहिजे आणि भगवंतांचे नामस्मरण करण्यास सुरुवात मात्र नक्कीच केली पाहिजे. बस एवढीच गोष्ट आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी माणसांना ओळखणं फार महत्त्वाचं आहे. माणसांचा वापर यूज अँड थ्रो सारखा करता अशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं. म्हणजे आपला वापर करणाऱ्याकडून आपला मानसिक व शारीरिक त्रास निश्चितच कमी होतो. एवढं देखील आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला मात्र एक गोष्ट नेहमी स्मरणामध्ये ठेवायची आहे, ती म्हणजे आयुष्यात कितीही आणि काही जरी झाले तरी देखील आपण मात्र आपल्या मनाची शांतता कधीही नक्कीच भंग होऊ देऊ नये. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. भगवंत नेहमी म्हणतात, सहन करायची सवय एकदा झाली की कोणी कोणाला दुःख सांगायची इच्छा मात्र नक्कीच राहणार नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये काही आणि काय देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवलं पाहिजे. कारण कोण तुमच्या सध्या सोबत आहे आणि कोण तुमच्या सोबत नाही हे तर तुम्हाला समजलं आणि नक्कीच ओळखायला आलं पाहिजे. कारण प्रत्येकजण तुमच्या कधी सोबत नसणार नाही. अर्थात सध्या तुमच्याकडे जे काही आहे ते तर फक्त तुमचेच आहे, पण तुम्ही मात्र ते आनंदाने नक्की स्वीकारले पाहिजे आणि आनंदाने तुम्ही त्याचा आनंद मात्र घेतलं पाहिजे. बस एवढं देखील तुम्हाला उत्तम पद्धतीने समजायचं आहे. जो कोणी आपल्याला नक्कीच मदत करतात
त्यांना मात्र आपण कधी विसरू नये. जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा दोष कधी करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना मात्र कधीही आपण फसवू नये. बस एवढंच आपण समजावं. बाकी कोणावर कितीही प्रेम करा, विश्वास ठेवा, तो नक्कीच माणूस ते नातं फक्त त्याला पाहिजे तेवढंच दिवस निभावतो. गरज संपली की मग मात्र नातेही संपलं. बस आयुष्यामधले एवढेच मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये आपल्याला काहीही झाले तरी देखील आपण नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवून जगलंच पाहिजे. कारण चूक असो अथवा दुःख असो, काही देखील असलं तरीही आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे आपलं आयुष्य जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. परमेश्वर म्हणतो, प्रेमळ मित्रा, घाबरू नकोस, रडू नकोस. समजून घ्या, भगवंत देखील नक्कीच आपल्यासाठी प्रत्येक आहेत. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर नक्की सुख हवे असेल तर तुम्ही भगवंतांच्या चरणी नेहमी परमेश्वर मला सुख हवे असं म्हणत असतात. पण समजून घ्या, तुम्हाला जी गोष्ट प्राप्त करवायची आहे, अर्थात तुमच्या मनामध्ये सध्या ज्याही गोष्टी चालू आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टीची जाण भगवंतांना आहे. म्हणून तुम्ही स्मरणात ठेवा, भगवंतांच्या चरणी कधी तुम्ही काही मागू नका, कारण ते तुम्हाला तेच देतील जे तुमच्यासाठी योग्य असेल. म्हणून आपण व्यर्थची चिंता काळजी सोडावे आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण प्रत्येकाने मात्र नक्कीच लक्ष केंद्रित करावे. भगवंत म्हणतो, तुला तुझ्या आयुष्यात ते देखील मिळणार जे तू नक्कीच आमच्या चरणाशी मागितले होते. शांत राहा, चिंतन भगवंतांचे करा. आयुष्यात काय देखील अशक्य नसते. आपण आपल्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवत असतो. पण समजून घ्या, ज्या परमेश्वरांनी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे त्यांच्यासाठी इथे काही देखील अशक्य नाही. म्हणूनच आपण मात्र नेहमी परमेश्वरांवरती विश्वास पूर्णत्व ठेवून जगलं पाहिजे. जेवढं एकट्याने संघर्ष तुम्ही कराल ना, तेवढं तुम्ही ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. अर्थात स्वतःची ढाल तुम्ही स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुम्ही तुमचं अस्तित्व उभं करा. बाकी मित्रांनो, कधीही नक्कीच तुम्हाला स्मरणात ठेवायचं आहे, अर्थात मनुष्याला पोटभर जेवायला 25-30 मिनिटे पुरेशी होतात, पण जेवलेले अन्नाचे पचन होण्यासाठी 5-6 तास नक्कीच जावे लागतात. समजून घ्या, मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अर्जिन होऊन तब्येत त्याची बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत मात्र नक्कीच होईल. म्हणून नुसते पूर्णत्व वाचितच बसू नये. थोडेसे वाचावे अथवा श्रवण करावे, पण ते कृतीत आणण्याचा विशेष प्रयत्न आपण करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजून घेण्याने किंवा श्रवण केल्याने प्रगती कधी होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा त्यावर नक्कीच आपण चिंतन करावे. समजून घ्या, पूर्णत्व आणल्यानंतर जे ऐकले आहे ते कृतीत आणण्यावर आपण भर द्यावे. म्हणूनच या संदेशाद्वारे जे काही तुम्ही ऐकता, ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात, त्या प्रत्येक गोष्टी आपण मात्र आपल्या कृतीमध्ये नक्कीच उतरवल्या पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी जग धोका देऊन हुशार झाले आणि आपण मात्र विश्वास ठेवून मूर्ख झालोय. आपल्याबरोबर असणारी सगळीच माणसं आपली असतात असे तर काहीच नाही. कारण इतिहास पण सांगतो, घात नेहमी जवळच्या माणसाकडूनच होत असतो. जिथे डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो तिथे विश्वासघातचा धोका जास्त असतो. म्हणून पोटात एक आणि ओठात एक अशा लोकांपासून आपण मात्र नेहमी सावध राहिलं पाहिजे. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च जर होत असेल तर ते धन कधीही चोरले जाऊ शकणार नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक हे नेहमी चांगला परतावा आपण प्रत्येकांना देते. जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा सगळे पडू नये म्हणून प्रयत्न करत होतो. आता चालता येतं तर
सगळे पाडण्यासाठी मात्र प्रयत्न करीत आहेत, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, माणूस जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही बोलून घ्या, नंतर त्याचे स्टेटस टाकून तो कधी देखील परत येणार नाही, एवढं मात्र समजून घेतलं पाहिजे. नाती नक्कीच आपण प्रत्येकाने जपावीत, पण आपली किंमत नाही अशी मात्र जाणीव होता दूर होण्याची तयारी देखील आपण प्रत्येकाने ठेवावी. माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील, पण एक चांगली गोष्ट नक्कीच आहे, मी कुठलेही नातं स्वार्थासाठी कधी देखील जोडत नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये वाईट गोष्टी आपोआप उगवतात, परंतु चांगल्या गोष्टी नेहमी आपण प्रत्येकांना पेराव्या लागतात. नेहमी इतरांना दुखवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आहे, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार आहे. आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवढ ठेवत जावा. सद्गुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव निश्चिंतच करतील. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचंय. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसे मात्र हमखास मिळतात, एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे, भगवंत म्हणतात, भावनांच्या चुलीवर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं तुमची कधीच नसतात, कारण नात्याचे पानवटे त्यांना फक्त ताण लागल्यानंतरच दिसतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, जगात येताना आपल्याकडे कधी देखील देह नसतो, नाव नसते, आणि जग सोडताना मात्र आपल्याकडे नाव असते, देह नसते. अर्थात आपल्याला मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आपले आयुष्य असते. जीवनात जर तुम्हाला काही करायचे असेल तर नेहमी उत्तम कर्म करून घ्या, कारण तुम्ही जसे कर्म कराल तसेच तुमचे आयुष्य मात्र नक्कीच होणार. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी नेहमी लवकर जाग येणे हे तर कधीही फायद्याचे असते, मग ती जाग झोपेतून असो, अहंकारातून असो, अर्थात अज्ञातून असो किंवा गैरसमजातून असो. एवढं मात्र नक्कीच करे, मुलांसाठी धन संपत्ती साठवून ठेवण्यापेक्षा त्यांना जीवनात संघर्ष करायला तुम्ही शिकवा. स्वतः आहे त्या परिस्थितीसोबत लढायला तुम्ही शिकवा. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये किती धन संपत्ती जरी असली ना तरी देखील ती धन संपत्ती आपल्यापासून दूर जाण्यासाठी कधी देखील जास्त वेळ लागणार नाही. म्हणून प्रथम आपण एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे की आयुष्यामध्ये जे सध्या आपल्याकडे आहे आपण त्यामध्येच आनंदी मात्र राहिलं पाहिजे. बाकी चालत एकदा तरी ठेच मात्र आपल्याला नक्कीच लागणार, म्हणून आपण चालणं कधीही सोडायचे नसते. हे आयुष्य आहे हे ते मात्र असंच आपण जगायचं असतं. महत्त्व माणसांचं अजिबात नाही तर त्यांच्या चांगल्या स्वभावाचं असतं. कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन कधी जिंकू शकणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, अर्थात दुःख आणि त्रास ही तर अशी एक प्रयोगशाळा आहे जिथे तुमच्या क्षमतेची आणि अर्थात आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जगातील सर्वात चांगली भेट म्हणजेच वेळ. जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो मात्र नक्कीच आपण श्रम देतो, जो परत कधी आपल्याला मात्र आणि त्याला देखील कधी येत नसतो. सोबत किती आहेत हे कधी महत्त्वाचं नसतं, पण जितके देखील आहेत ना ते आपल्या बाबतीत कसे आहेत हे जास्तीत जास्त महत्त्वाचे आहे. खूप विचार केल्यानंतर समजले की कोणावर नाराज व्हायचे नाही, फक्त लोकांचे महत्त्व कमी आपण मात्र प्रत्येकजण करून टाकायचं. आता आपली व्यक्त होण्याची पद्धत बदलली. त्या दिवसापासून खूप मात्र नक्कीच फायदा झाला. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच आयुष्यामध्ये कधीही तुम्ही मात्र चिंता करू नका. जे तुमच्या आयुष्यामध्ये सध्या घडत आहे ते उत्तमच घडत आहे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतल्या पाहिजेत. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा तुम्ही मालक बना. काय नाही जमलं तरी एकदा मनापासून तुम्ही श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नामस्मरण करा.
तुझी कोणती अडचण असू देत, इतरांना तू सांगण्यापेक्षा एकदा मला सांग, तू मी एका क्षणात दूर करेन. हा माझा शब्द आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. मागे खिशाने श्रीमंत नसलात तरी देखील हरकत नाही, पण आपण मात्र नेहमी आपल्या मनाने श्रीमंत असलं पाहिजे. कारण भगवंत तुमच्या खिशामध्ये किती धन आहे हे पाहत नसतो, तर तुमच्या मनाने तुम्ही किती श्रीमंत आहात हेच सर्वप्रथम पाहतात. स्मरण करतात, समोर उभे राहतात तेच श्री संत सद्गुरू बाळूमामा, जे संकटे तुमच्या समोर पोहोचण्या अगोदर तुमच्या नक्कीच मदतीला धावतात, तेच श्री संत सद्गुरू बाळूमामा, जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोलीत टाकतात, तेच श्री संत सद्गुरू बाळूमामा, जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत, ते श्री संत सद्गुरू बाळूमामा, आणि जे त्रिगुणामुक्त अर्थात त्रिगुणात्मक आहेत, अर्थात उत्पत्ती स्थितीले ज्यांच्या अधीन आहेत, तेच आहेत श्री संत सद्गुरू बाळूमामा. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात काही देखील अशक्य नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्याही गोष्टी भगवंत देतील ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत. बाकी समजून घ्या, कोणाला कधी कशाचा राग येईल हे मात्र कधी सांगता येत नसतो. म्हणूनच बोलताना जरा विचार करून तुम्ही बोला, कारण कोणी किती जवळचा असला ना तरी देखील परक करताना क्षणभर देखील विचार तो मात्र कधी करणार नाही. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवलं पाहिजे. त्याग त्याच लोकांसाठी करा त्यांना, अर्थात ज्यांना त्याची किंमत आहे, पूर्णत्व किंमत आहे. नाहीतर भर दुपारी मेणबत्ती जाळून अंधार नाही तर मेणबत्तीचं अस्तित्व नष्ट होतं. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात या गोष्टी मात्र अर्थात या गोष्टींचा मात्र आता तुम्ही विचार करणं सोडून द्या. कारण जे तुम्ही मिळवलेले आहात ते मात्र फक्त तुमचंच होतं, आणि ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्या मात्र तुमच्या कधीच नव्हत्या. या दोन्हीमध्ये देखील तुम्हाला आनंदच आनंद मिळणार. म्हणूनच आपण एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे, ते म्हणजे जे सध्या तुमच्याकडे आहे ना त्यामध्ये खरोखर तुम्ही आनंदी राहायला शिका. आनंदाने तुम्ही त्यामध्ये जगायला शिका. कारण भगवंत तर आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी नेहमी उत्तम असते. म्हणून तुम्ही जर काळजी चिंता करीत असाल तर ती तुमची काळजी चिंता तुम्ही आता थांबवावी आणि परमेश्वरांचे नामस्मरण, भगवंतांचे नामस्मरण आता मात्र तुम्ही निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. बाकी प्रेमळ मित्रांनो, श्रीकृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे. ना हार पाहिजे ना जीत पाहिजे. जीवनात चांगल्या यशासाठी आपले परिवार आणि काही चांगल्या माणसांची साथ पाहिजे. म्हणूनच तुम्ही मात्र प्रत्येकांची प्रत्येक अडचणींमध्ये साथ मात्र निस्वार्थ मनाने द्यायला शिका. जर तुम्ही इतरांची साथ अर्थात मदत निस्वार्थ मनाने कराल तर तुमचीही मदत भगवंत निस्वार्थ मनाने निश्चिंतच करतील. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या आयुष्याला. कारण आयुष्यामध्ये अशक्य असे काहीच नाही. आपण आपल्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य अशा गोष्टी नेहमी ठरवत असतो, पण भगवंतांसाठी सर्व काही शक्य आहे. अर्थात त्यांच्यासाठी अशक्य असे काही देखील नाही. म्हणून प्रेमळ भक्तांनो, प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. आपल्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी आपल्याकडे अर्थात आपल्याला मिळालेल्या आहेत, ज्या गोष्टी नक्कीच आपल्यासाठी उत्तम आहेत. म्हणून तुम्हाला जर भरभरून यश प्राप्त झालेले असेल तर यश नक्कीच ते तुम्ही कुणाला कधी सांगू नका. समजून घ्या, जे तुम्हाला सध्या आनंद मिळालेला आहे त्या नक्कीच त्या आनंदाचा तुम्ही भरपूर जास्त आनंद घ्या, पण ते कधी कुणाला जास्त काळ सांगत फिरू नका. बाकी जे काही करायचं आहे ते तर स्वतःच्या हिमतीवर आपण केलं पाहिजे. गमतीवर तर नक्कीच दुनिया पण पूर्णत्व टाळ्या वाजवते. हेच आयुष्यातले मोठे सत्य आहे. थकलेल्या मनाची सर्व्हिसिंग करणारा एकमेव हक्काचं गॅरेज ते म्हणजे मैत्री आहे. विचारांच्या परिवर्तनाशिवाय जीवनात परिवर्तन मात्र कधी देखील संभव नाही. जीवनात तेच नातं सर्वश्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा मात्र नेहमी सन्मान ठेवतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, परमेश्वर आपल्याला
नेहमी म्हणतात की नक्कीच तू तुझ्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त केलेले आहेस उत्तमच प्राप्त केलेले आहेस, म्हणून तू तुझी काळजी चिंता सोडावी आणि नेहमी शांत राहावे. म्हणून तुम्ही तुमची काळजी चिंता सोडा आणि नेहमी तुम्ही शांत राहा. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश जर तुम्ही शांत मनाने किमतीचा वेळ देऊन तुमचा ऐकलेला असेल तर मीही तुमच्या मनापासून आभार मानतोय. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. पण संदेश नक्की संपवण्यापूर्वी आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, जी तुम्ही लक्षपूर्वक ऐका. या संदेशाद्वारे जी काही आपल्याला अर्थात आध्यात्मिक गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टी आपण योग्य पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आत्मसात केल्या पाहिजेत. कारण या प्रत्येक गोष्टी आपल्या जीवनाला भरपूर जास्त प्रेरणा देणाऱ्या असतात. म्हणूनच आपण या प्रत्येक गोष्टींना उत्तम पद्धतीने समजून घ्यावे. मागे आयुष्यामध्ये सर्व काही तुमच्या उत्तमच चालू आहे असं तुम्ही समजून घ्या आणि नेहमी तुमचं आयुष्य तुम्ही आनंदी जगा. बाकी अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण नक्कीच आत्ताच खाली सबस्क्राईबचे बटन आहे त्यावरती प्रेस करावे, अर्थात त्यावरती दाबावे, जेणेकरून आपण नक्कीच आपल्या चॅनलचे एक सदस्य व्हाल. म्हणूनच आपण आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवावे, जेणेकरून असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुमच्याकडे नक्कीच येतील.